आज आपण घरात उपलब्ध असलेल्या नेहमीच्या साहित्यातून खूप चवदार अशी मस्त रेसिपी बनवतोय। तर यासाठी इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली, 1 चमचा यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे। 2 ते 3 वेळा ह्या डाळी आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकलं आणि यामध्ये पुन्हा पाणी घालून 2 तास या डाळी मी भिजत घालून ठेवल्या होत्या। 2 तासानंतर डाळी छान भिजल्या गेल्यात। यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये ही डाळ मी अशी निथळ ठेवली आहे। यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि 2 चमचे इतकं पाणी घालून अगदी बारीक अशी ही वाटून घेतली आहे। ही वाटलेली डाळ एका बाउलमध्ये मी काढून घेतली। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। तर हे असं घट्टसर आहे, लागलंच तर आपण यामध्ये नंतर पाणी घालू। आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फेटल्यामुळे हे पीठ छान हलकं होईल आणि आपला नाश्तासुद्धा छान हलका होईल। तर हे मी 3 ते 4 मिनटं असं फेटून घेते। पाहू शकता हे पीठ असं हलकं झालं आहे। अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा हिंग घातला आहे। तुम्ही यामध्ये हळद घालू शकता किंवा रंग घालू शकता थोडासा पिवळा, मी इथे काहीच घातलेलं नाही आहे। आता यामध्ये घालण्यासाठी इथे भाज्या चिरून घेतल्यात, कांदा, शिमला मिरची, स्वीटकॉर्नचे दाणे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतले। हे सगळं यामध्ये घालायचं आहे। हे सगळं मिक्स करून घेते। पाव चमचा यामध्ये मी बेकिंग सोडा घातला आणि हे मला घट्ट वाटतं आहे, तर इथे मी 2 चमचे पाणी घातलं। इथे मी बेकिंग सोडा वापरला आहे, तुम्ही याऐवजी इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता किंवा इनो बेकिंग सोडा असं काहीही न घालतासुद्धा हा नाश्ता छान होतो। फक्त हा थोडासा जाळीदार होण्यासाठी इथे मी बेकिंग सोडा घातला। इथे गॅसवरती मी एक छोटा पॅन गरम करत ठेवला, यामध्ये बटर घातलं, तयार केलं पीठ यामध्ये घालायचं 2 ते 3 चमचे। आपण जे प्रमाण घेतलं त्यामध्ये इथे 2 मुंगलेट तयार होतील। तर आज आपण मस्त अशी मुंगलेट बनवतोय, खूप पौष्टिक असा नाश्ता आहे। यावरती थोडंसं लाल तिखट पसरवायचं आहे। तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असतील तर ते तुम्ही इथे पसरवू शकता। इथे मी गाजर असं उभं चिरून घेतलं आहे, तुम्ही आलं असं लांब चिरून घालू शकता, त्याचबरोबर बीट लांब चिरून घातलं तरीसुद्धा खूप छान दिसतं। कोथिंबीर बारीक चिरून वरून घातली आहे। यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं अगदी मंद फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मी हळद घातली नाही, कारण आपण यामध्ये सोडा वापरला, त्यामुळे यावरती डार्क स्पॉट येऊ शकतात। तुम्हाला अगदी हवंच असेल तर तुम्ही चिमूटभर हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे डार्क स्पॉट येणार नाहीत, किंवा तुम्ही पिवळा रंग वापरू शकता। याला तसं कट करायचं आहे, पूर्ण कट करायचं नाही आहे, फक्त वरून अशी चीर द्यायची आहे। यावरती बटर घालायचं आहे। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घालू शकता। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मुंगलेट मी 2 ते 3 मिनटं भाजून घेतलं आहे। पाहू शकता अगदी मस्त रंग आला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा असं कट करून यावरती आपण पुन्हा बटर घालूया। इथे मी थोडंसं जास्त बटर वापरलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी कमी बटर लावूनसुद्धा तयार करू शकता। दोन्ही बाजूने अगदी मस्त असं हे भाजलं गेलं आहे, अगदी खरपूस झालं आहे। वरून हे छान क्रिस्पी होतं आणि आतून सॉफ्ट राहतं। तर हे मुंगलेट तयार झालं आहे। याबरोबर खाण्यासाठी झटपट आपण एक चटणी तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 2 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं घातलं आहे। यानंतर 1 चमचा यामध्ये मी चणे घातलेत, डाळवं घालू शकता, चवीप्रमाणे साधं मीठ, पाव चमचा काळं मीठ घातलं आणि आंबटपणासाठी इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घातले, तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता। थंड पाणी घालून चटणी मी वाटून घेतली। तर ही मस्त अशी चटणीसुद्धा तयार झाली आहे। तर मुंगलेट
आणि ही आपली हिरवी चटणी. असा मस्त नाश्ता तयार झाला आहे. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. सकाळी जर बनवायचे असतील तर तुम्ही रात्रभर डाळ भिजत घालून सकाळी हे मुंगलेट तयार करू शकता. पाहू शकता आतपर्यंत छान हे ड्राय झालेत, अजिबात आतून ओलसर नाही आहेत, आतपर्यंत भाजले गेलेत. वरून छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात हे आणि चवीला खूप छान लागतात. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. इथे मी सोडा वापरला आहे. तुम्हाला नको असेल तर सोड्याशिवायसुद्धा तुम्ही बनवू शकता. तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.